नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्लिश विषयातील ऍडव्हर्टाइजमेंट हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. तर सर्वांना माहिती आहे ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजेच काय, तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जाहिरात. तर सर्व ठिकाणी आपण पाहतो, पेपरला पाहतो, टीव्ही मध्ये पाहतो, कसे फ्लेक्स वगैरे लावलेले असतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय होतं, दिस जाहिराती पाहायला मिळतात. ओके. तर जाहिराती पाहतो, मग आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न हे प्रश्नपत्रिकेत येणार असतात. तर आपल्याला सुरुवातीला पूर्ण ती जाहिरात केअरफुली वाचता आली पाहिजे. ओके. ते जाहिरात कशाविषयी आहे, केअरफुली वाचणं खूप गरजेचं. काही ऑफर आहे का, नेमकं किती रुपयाची ऑफर आहे, किती दिवसांसाठी हे ऍडव्हर्टाइज मध्ये सेल वगैरे असल्यानंतर किती दिवसांसाठी आहे, ह्या गोष्टी आपल्याला ते वाचल्यावर केअरफुली लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी आपली शब्दसंपत्ती ऑब्व्हियसली चांगली असणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये दिलेल्या शब्दाचा अर्थ माहित होणं गरजेचं आहे. तर पहा, आपण सुरुवातीला पहिली जाहिरात पाहूया. रीड द ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू द क्वेश्चन्स. बघा, ऍडव्हर्टाइजमेंट वाचायची आहे केअरफुली आणि आपल्याला जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन वरून प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. तर पहा, जाहिरात पाहूया आपण अगोदर. कम वन कम ऑल, ग्रँड मान्सून सेल, फॅन्सी सारीज, बाय टू गेट वन फ्री, ₹700 ओनली, ओनली फॉर 5 days. बघा, जाहिरात तुम्हाला कशाविषयी वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं, किती दिवसासाठी आहे, काय ऑफर आहेत, किती रुपयाला आहेत. हा, हे सर्व आपल्याला ह्या जाहिरातीवरून कळून येतं. कधी कधी जाहिरातीमध्ये आपल्याला प्लेस ठिकाण पण दिलेलं असतं, म्हणजे नेमकं कुठे आहे, काय आहे, हे सर्व माहिती होतात. आपल्याला ह्या जाहिरातीवरून प्रश्नाची उत्तरं शोधायची आहेत. तर पहा, पहिला प्रश्न पाहूया. व्हॉट इज द गिव्हन प्राइस ऑफ साडी. पहिल्या गोष्ट आपल्या सर्वांना कळाले, ही जाहिरात कशाविषयी आहे, तर साडीज म्हणजे साड्यांविषयी ही जाहिरात आहे, फॅन्सी साडी. हा, तर बघा, व्हॉट इज द गिव्हन प्राइस ऑफ साडीज. मग आता आपल्याला इथे साडीची किंमत किती दिलेली आहे, तर ₹500, ₹800, ₹1000 की ₹700. तर जाहिरातीमध्ये किती दिलेली आहे आपल्याला प्राइस. आता इथे बघा, प्राइसच्या ऐवजी तिथे लिहायचं आहे आपल्याला प्राइस. प्राइस किंमत PRICE, प्राइस. तेवढं करेक्शन करून घ्या. ओके. त्यानंतर बघा किती येणार आहे आपलं, ऑप्शन नंबर 4, ₹700 इज द करेक्ट आन्सर. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. द ऑफर इज अबाउट, ऑप्शन 1 आहे कुर्ती, सारीज, टॉप की ड्रेस. मग ही ऑफर कशासाठी आहे, आपल्याला कुर्तीसाठी आहे, साडीसाठी आहे, टॉप साठी आहे की ड्रेस साठी आहे. जाहिरात तर आपण वाचले, हो की नाही. तर कशाविषयी आहे, साड्यांसाठी आपल्याला ही ऑफर इन्क्लूड आहे. सो द ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. व्हॉट इज द स्पेशल ऑफर. मग स्पेशल ऑफर काय आहे, बाय वन गेट वन, बाय टू गेट वन, बाय टू गेट टू, बाय फोर गेट टू. मग जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, बाय टू गेट वन फ्री. मग विच ऑप्शन इज करेक्ट आन्सर, बाय टू गेट वन. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. हाऊ मेनी डेज दिस स्पेशल ऑफर इज. मग आता ही ऑफर किती दिवसांसाठी आहे, ओनली फॉर 5 days. जाहिरातीमध्ये दिलेलं आहे ओनली 2 days, ओनली 4 days, ओनली 5 days की ओनली 3 days. तर किती दिवसासाठी आहे, ओनली 5 days. The sale is in which season? Summer, winter, मान्सून की नन ऑफ दिस. मग आता सेल कुठे आहे, कोणत्या सीझन मध्ये आहे. जर जाहिरात आपण केअरफुली वाचली तर लगेच लक्षात येईल. तिथं काय आपल्याला असं दिलेलं नाहीये की सीझनचं. बघा, कम वन कम ऑल, ग्रँड मान्सून सेल. मग यावरून आपल्याला कळतं की सीझन कुठला आहे, तर मान्सून. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. बघा, नेक्स्ट जाहिरात आपण पाहूया. कम हिअर, कम हिअर, only for date 6th May with family and friends. Grand fun fair. Lots of games, plenty to eat. Place Dhananjay College Ground, date 6 May. सर्वांना जाहिरात कळाली आहे. कम हिअर ओनली फॉर द डेट 6 May. नेमकं काय आहे, विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. ग्रँड फन फेअर कशाविषयी आहे ते सुद्धा कळलं पाहिजे. मग त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि कुठे आहे ही जाहिरात. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 6 आहे. द फन फेअर इज फॉर
बॉय गर्ल चिल्ड्रन की एव्हरीवन. तर बघा काय आहे, फॉर विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. ओके, तो ऑप्शन 4 इज करेक्ट असेल. एव्हरी वन साठी ही जाहिरात आहे, फन फेअर आहे. वेअर इज द ग्रँड फन फेअर, कुठे आहे? वेअर म्हटल्यावर कुठे? स्कूल रोड, धनंजय कॉलेज ग्राउंड, नियर बस स्टँड. तर काय आहे प्लेस, कुठे आहे? धनंजय कॉलेज ग्राउंड. ओके. नंतर ऑप्शन 8 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डेट ऑफ फन फेअर? 6 मे, 8 मे, 25 मे की 11 मे? इथे डेट दिलेली आहे, काय आहे? 6 मे. सो द ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. विच ऍडव्हर्टाइजमेंट इज रिलेटेड विथ स्कूल? आता क्वेश्चन नंबर 9 आहे. आता इथे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे आणि 4 जाहिरात दिलेल्या आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की विच ऍडव्हर्टाइज, ह्या 4 पैकी कोणती ऍडव्हर्टाइजमेंट इज रिलेटेड विथ स्कूल? मग पहा वाचा. होम स्वीट होम, ऑल फॅसिलिटीज आर अवेलेबल. स्वरा म्युझिक अकॅडमी, टाइम 10 AM to 2 PM. शिवशाही हॉटेल, गेट टेस्टी अँड फ्रेश फूड. आदर्श अकॅडमी, ऍडमिशन्स आर लिमिटेड. मग स्कूल विषयी कुठला ऑप्शन येणार आहे? ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. आदर्श अकॅडमी, ऍडमिशन्स आर लिमिटेड. ओके, समजले? स्कूल विषयी कोणती जाहिरात आहे? तर आय थिंक सर्वांना जाहिरात कशी असते, कशी वाचायची असते, त्यावर काय काय क्वेश्चन विचारलेले असतात, त्याचं उत्तर देणं अगदी सोपा प्रश्न बघा. तुम्हाला तिथेच पाहून तिथेच उत्तर, फक्त तुम्हाला प्रश्नांचा अर्थ कळतो, वाचन करून त्याचा अर्थ देखील आपल्याला कळला पाहिजे. ओके, समजले सर्वांना? ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स अँड आन्सर्स. ओके, तर पुढे पाहणार आहोत आपण न्यूज. आता सर्वांना न्यूज माहितीच आहे, आपण काय करतो? न्यूज ऐकतो, वाचतो, पाहतो. ओके. आता ह्या न्यूज वर आधारित आपल्याला भरपूर आपल्याला पेपर्स मध्ये क्वेश्चन्स येतात. मग आता न्यूज असते, न्यूज मध्ये काय दिलेलं असतं ते ऑब्झर्व करायचं. सुरुवातीला मराठी न्यूज वाचायची, मग त्यानुसार मग नंतर इंग्लिशच्या छोट्या छोट्या न्यूज वाचायला सुरुवात करायची. मग न्यूज मध्ये सुरुवातीला काय असतं? हेडलाईन्स असते. ओके, त्यामध्ये डेट दिलेलं असतं, प्लेस दिलेला असतो. ओके नाही? मग ती कशाविषयी आहे, मग ते खाली एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली असते, कोणत्या पत्रकारने ते लिहिलेले असते, ते सर्व माहिती त्यामध्ये दिलेली असते. बघा, न्यूज इज पॅकेज इन्फॉर्मेशन अबाउट करंट इव्हेंट्स हॅपनिंग समवेअर एल्स. न्यूज मूव्स थ्रू मेनी डिफरंट मीडिया बेस्ड ऑफ द वर्ड माउथ, प्रिंटिंग, पोस्टल सिस्टीम, ब्रॉडकास्टिंग आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. आता मग न्यूज मध्ये काय असतं? इन्फॉर्मेशन अबाउट करंट इव्हेंट्स, करंट इव्हेंट्स विषयी माहिती असते. मग ती खेळाविषयी, आरोग्य, राजकारण, समाजकारण, ह्या सर्व विषयी आपल्याला माहिती दिली असते. मग ती कोणकोणत्या असतात? मेनी डिफरंट मीडिया, मग बेस्ड ऑन वर्थ ऑफ माउथ, जी बातम्या सांगितल्या जातात रेडिओवर असते, प्रिंटिंग पेपरमध्ये, पोस्टल सिस्टीम, ब्रॉडकास्टिंग, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, वेगवेगळ्या ठिकाणावर आपल्याला काय होतात? न्यूज ह्या कळत असतात. तर ह्यावर आधारित प्रश्न आपण पाहूया. न्यूजपेपर हेडलाईन्स बघा. कधी क्रिकेट विषय, इंडिया वन द वन डे सिरीज, 5 people dead in heavy rain, the tiger trapped in a cage, power off at 7:30 p.m. Rakesh stood first in the board exam, monsoon likely in 2 days, done with the garbage, Olympic fever returns, traffic jokes, poor scene, global award to Mullah society. बघा, हे काही काही हेडलाईन्स दिलेल्या आहेत. आता यावर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. रीड द फॉलोइंग न्यूज हेडलाईन अँड फाइंड द आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन. आता आपल्याला इथे हेडलाईन दिलेले आहे, हेडलाईन्स वरनं क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला ऑप्शन मधून शोधायचा आहे. पहा काय हे हेडलाईन्स आहे. इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स. बघा, इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स. मग क्वेश्चन 1 आहे, विच गेम इज मेन्शन इन द हेडलाईन? मग कोणत्या गेम विषयी माहिती दिलेली आहे? इंडिया बीट इंग्लंड बाय 3 विकेट्स. मग आता आपल्याला तिथे कोणत्या खेळाविषयी माहिती दिली आहे? त्या शब्दावरून आपल्याला शोधायचं आहे. विकेट्स, 3 विकेट्स, यावरून आपल्याला अंदाज लावायचा आहे. काय आहे? खो खो, हॉकी, क्रिकेट की चेस? तर कशाविषयी आहे? क्रिकेट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेम द 2 टीम्स मेन्शन इन द हेडलाईन. बघा, आपल्याला हेडलाईन मध्ये तो इंडिया बीट इंग्लंड, ओके नाही, तर कोणत्या आहेत? इंडिया वेस्ट इंडिज, श्रीलंका इंडिया, इंडिया पाकिस्तान, इंडिया इंग्लंड. मग कोणते आहे? तर इंडिया बीट इंग्लंड, म्हणजे इंडिया आणि इंग्लंड. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. हु ऑन द मॅच? मग आता हेडलाईन आपल्याला कळतं की
कोण मॅच जिंकलेला आहे? इंडिया बीट इंग्लंड, म्हणजे कोण वोन झाले? इंग्लंड, इंडिया, पाकिस्तान की बोथ टीम्स? कोण आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. इंडिया ओन द मॅच. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 साठी आहे. हेडलाईन्स वाचायचे, त्यावर आधारित क्वेश्चन्स विचारलेले आहेत. फ्लड सिच्युएशन्स रायझेस इन मध्य प्रदेश. बघा आता आपल्याला यातला अर्थ सुद्धा कळला पाहिजे. फ्लड म्हणजे काय? फ्लड म्हणजे पूर. पूर रायझेस म्हणजे काय? वाढले. कुठे वाढले? मध्य प्रदेश. आता यावर आधारित क्वेश्चन्स पाहूया. विच नॅचरल कॅलॅमिटी डिस्क्राईब इन दिस न्यूज हेडलाईन. मग आता आपल्याला नॅचरल कॅलॅमिटी म्हणजेच काय हे सुद्धा माहिती असणार आहे, म्हणजेच नैसर्गिक आपत्ती. मग कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती आहेत? अर्थक्वेक आहे, सुनामी आहे, फ्लड आहे, हो की नाही? तर ह्या ज्या नॅचरल कॅलॅमिटी, पण कोणत्या नॅचरल कॅलॅमिटी विषयी विचारलेल्या आहेत? फ्लड म्हणजेच काय? पूर. सो द ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. इन विच स्टेट फ्लड सिच्युएशन रायझेस. मग आता तुम्हाला स्टेटची नावं देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी इथे कोणत्या स्टेटचं नाव उल्लेख केलेला आहे? तर मध्य प्रदेश. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान की गुजरात? तर कोणतं स्टेट आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. मध्य प्रदेश. तर पहा, आपण पुढे पाहणार आहोत 5.4 SMS लँग्वेज. सर्वांनी पेज नंबर 194 काढायचा आहे. चॅप्टर नंबर 5.4 SMS लँग्वेज. आता सर्वांना SMS म्हणजे माहितीच आहे. मोबाईल मध्ये आपण आलेला मेसेज वाचतो. कुणाला मेसेज पाठवायचा असेल तर आपण मेसेज पाठवतो. ओके, तर पहा आता ह्यामध्ये SMS मध्ये आपण पूर्ण मोठा मेसेज न टाकता त्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये मेसेज कसा टाकू शकतो आणि त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. तर पहा, पहिला आहे L8, म्हणजेच याचा अर्थ काय आहे? लेट. पूर्ण स्पेलिंग न देता शॉर्ट फॉर्म मध्ये कशा पद्धतीने आहे? पहा, L8 म्हणजे लेट, M8 म्हणजे मेट, टुडे, टुडे म्हणजे आज, टुमारो शॉर्ट फॉर्म मध्ये कसा लिहिलाय बघा, टू लिहिलाय, मारो, टुमारो. PLS म्हणजे प्लीज किंवा PLZ पण लिहिलं जातं प्लीज मध्ये. SIS म्हणजे सिस्टर, बी म्हणजे बीई, फक्त यू लिहिल्यानंतर YOU स्पेलिंग सी, UR युवर, बी फॉर ASAP म्हणजे ऍज सुन ऍज पॉसिबल, BF म्हणजे बॉयफ्रेंड, BRO म्हणजे ब्रदर, CUL म्हणजे सी यू लॅटर, BT म्हणजे बट, C म्हणजे सी हँड, हॅव अ नाईस डे, D8 म्हणजे डेट, F8 म्हणजे फेट, HRU म्हणजे हाऊ आर यू, LOL म्हणजे लाफिंग आउट लाऊड, LTNS म्हणजे लॉंग लाईफ टाइम नो सी, MU म्हणजे आय मिस यू आणि GF म्हणजे गर्लफ्रेंड. आता यावर आधारित प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूयात. पहिला आहे, व्हॉट वुड यू राईट द शॉर्ट फॉर्म ऑफ ओ माय गॉड. आता आपल्याला मेसेज लिहायचा आहे ओ माय गॉड, मग शॉर्ट फॉर्म मध्ये कसा लिहिणार? OMG स्मॉल मध्ये, एमओजी की एमओजी, तर कोणता लिहिणार आहे? शॉर्ट फॉर्म मध्ये OMG, कॅपिटल ओ माय गॉड. GN म्हणजेच काय बघा, आता आपल्याला गुड नेम म्हणायचे, गुड नाईट म्हणायचे, गुड नाईट म्हणायचे, ग्रेट नाईट म्हणायचे. तर GN आपण केव्हा लिहितो? काय लिहायचं असेल तर गुड नाईट. राम सेंट मेसेज टू श्याम, आय एट बिर्याणी. मग एट मीन्स काय? EAT इट, ATE ऍट की AET. मग हा एटचा अर्थ काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर म्हणजेच काय, आपण बिर्याणी खाल्ली, आय एट म्हणजे कोणता येणार आहे? ऑप्शन नंबर 2. माय फ्रेंड हॅज सेंट मी द मेसेज TC. इट मीन्स TC म्हणजे काय? वेलकम, टू क्लॅप, टेक केअर की ट्युशन कम्प्लीट. तर TC म्हणजेच काय? टेक केअर. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. राधिका सेंट मेसेज टू मीना, प्लीज गिव्ह मी युअर इंग्लिश वर्कबुक. मग आता PLZ म्हणजेच काय? तर प्लीज, हा प्लीज मग कुठला येणार आहे? PLEASE. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. रिया टोल्ड मम्मी टू रीच होम बाय 4, बघा बी लिहिला आणि 4:30 PM. मग आता द टर्म B4 मीन्स, हा B4, हा BEFOUR, BEFOR, नन ऑफ दिस. तर काय बिफोर म्हणजे 4:30च्या आत, म्हणजे पूर्वी, म्हणजे BEFORE, बिफोर. क्वेश्चन नंबर 7 आहे, राधिका सेंट स्मिता TY. इट मीन्स थँक्स, थँक्स यू, थँक यू,
थँक यू. कुठला ऍक्युरेट वाटतंय तुम्हाला? तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. द गिफ्ट्स फॉर यू. नीता सेंट अ मेसेज टू गौरी. फॉर यू मीन्स काय? फॉर यू, फॉर यू, फॉर यू. कुठला ऑप्शन बरोबर आहे? तर ऑप्शन नंबर 3. द गिफ्ट इज फॉर यू. तर आपण पूर्ण स्पेलिंग लिहिता शॉर्ट मध्ये लिहितो, त्याचा अर्थ होतो फॉर यू. रिया सेंट मेसेज टू मीना. माय मम्मी इज कॉलिंग PTYL. मग PTYL म्हणजेच काय? टॉक टू यू लेटर. TOAK टू यू लेटर. टॉक टू यू लेटर. की TALK टॉक टू यू लेटर. तो कुठला येणार आहे? TALK टॉक टू यू लेटर. चूज द शॉर्टर मेसेज फॉर इझी. इझी साठी शॉर्टर मेसेज काय आहे? EZI, EAC, आय की नन ऑफ दिस. तर काय येणार आहे शॉर्ट फॉर्म? EZ. ओके. असे SMS लिहिताना पूर्ण स्पेलिंग्स न लिहिता आपण ते शॉर्ट फॉर्म मध्ये मेसेज मध्ये लिहितो आणि त्याचा अर्थ काय आहे हा घटक आता आपण समजून घेतलेला आहे. तर पुढे पहा, चॅप्टर नंबर 6 आहे प्रोज. प्रोज म्हणजेच काय? उतारा. मराठीमध्ये जसं उतारा वाचन असतं तसं इंग्लिशमध्ये सुद्धा प्रोज म्हणजे उतारा वाचन असतं. ह्यामध्ये एक पॅसेज दिलेला असतो, तो पॅसेज आपल्याला रीड करायचा असतो, केअरफुली रीड करायचा असतो आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्यायातून शोधून अचूक उत्तराचा पर्याय नोंदवायचा असतो. त्यासाठी आपलं रीडिंग स्किल चांगलं असणं गरजेचं आहे. आपल्याला त्या शब्दाचं मिनिंग देखील येणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला रीडिंग स्किल वाढवण्यासाठी रोज कमीत कमी 5 ओळी तरी आपल्याला रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. तर आपली ओकॅबलरी काय होईल? डेव्हलप होईल, शब्दसंपत्ती भरपूर होईल आणि एकदा शब्दसंपत्ती आपली भरपूर झाल्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट मध्ये आपल्याला अजिबात अडचण येणार नाही. बघा आता आपण पॅसेज वाचूया. बघा, इट वॉज अ हॉट डे. Sana and Rahul wanted to set up a stand to sell lemonade. They made lemonade by mixing water, lemons, and sugar. Next, they set up a table and put out cups. After that, they made a big sign. Sarah and Rahul sold it for 20 rupees a cup. Lots of people came to buy their drinks. At the end of the day, Sarah and Rahul had made 800 rupees. बघा, थोडस स्पेलिंग मिस्टेक आहे. सुरुवातीला साना SANA झालेलं आहे, ते तुम्ही करेक्शन करून घ्या. सारा म्हणून SARA, पॅसेज मध्ये SARA. ओके. SAN च्या ऐवजी करायचं आहे तुम्हाला SARA. त्यानंतर बघा, हे जो पॅसेज आहे तो पॅसेज कशाविषयी आहे? कोणत्या 2 मुलाविषयी आहे आणि त्यामध्ये काय दिलेलं आहे विषय एकंदरीत आपल्याला समजणं देखील गरजेचं आहे. तर बघा काय दिलेलं आहे. इट वॉज अ हॉट डे. मग दिवस कशाचे होते? हॉट डे म्हणजेच काय असेल? समर डे असेल, हो की नाही? समर डे. मग सारा आणि राहुल काय करत होते? वॉन्टेड टू सेट अप अ स्टँड टू सेल लेमन. म्हणजे सरबतचं दुकान काय करायचं आहे त्यांना. तर बघा इथे सानाच्या ऐवजी सारा लिहून घ्या आणि त्या दोघांना सेटअप स्टँड लेमनेड बनवायचं दुकान टाकायचं होतं. ते मेन लेमन सरबत बनवलं. काय काय केलं त्यांनी? पहिल्यांदा मिक्सिंग वॉटर, लेमन्स, शुगर. नेक्स्ट दे सेटअप अ टेबल. मग त्यांनी टेबल सेट केला. पुट आउट कप्स. आफ्टर दॅट दे मेड अ बिग साइन. सारा अँड राहुल सोल्ड इट फॉर 20 रुपीज अ कप. एका कप साठी किती? 20 रुपीज. आणि मग भरपूर लोक तिथे आले आणि त्यांनी त्यांचं सरबत विकत घेतलं. ऍट द एंड ऑफ दॅट सारा अँड राहुल हॅड मेड 800 रुपीज. बघा दुसरं म्हणून आता ह्यावर काय क्वेश्चन विचारले ते पाहूयात आपण. व्हॉट डे वॉज इट? कोल्ड, वॉर्म, रेनी की हॉट? अगदी सोपं. कोणतं आहे? ऑप्शन नंबर 4 हॉट. हाऊ मच डिड इच कप कॉस्ट? चला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. 30 रुपीज, 20 रुपीज, 40 रुपीज की 60 रुपीज? पॅसेज मध्ये किती दिलेलं आहे? पटकन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहून पाठवा. पाहूया कोणाच्या अगोदर उत्तर येते. अगदी बरोबर. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. हाऊ मच डिड दे बोथ अर्न ऍट द एंड ऑफ डे? मग दिवसाच्या शेवटी किती? हेही अगदी सोपं उत्तर आहे. चला ह्याचं उत्तर सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. तर काय आहे? ऑप्शन नंबर 3 800 रुपीज. दिवसाला त्यांनी किती रुपये कमवले? 800. नंतरचा क्वेश्चन आहे पहा. पॅसेज आहे. सोनूच क्लास is learning about the water cycle. First, they learn that the sun evaporates water from the oceans. The water condenses and forms clouds. Precipitation falls from the clouds in the form of rain and snow. The water from the rain or snow flows back to the ocean. आता हे लगेच तुम्हाला कळालं असेल कशाविषयी माहिती आहे वॉटर सायकल.
जलचक्र जे आहे आपण मराठीमध्ये म्हणतो त्याविषयी आहे. सोनूच क्लास, जे सोनू आहे त्याचा क्लास कशाविषयी लर्निंग करत होता, तर वॉटर सायकल. फर्स्ट डे दे लर्न दॅट द सन एव्हपोरेट्स वॉटर फ्रॉम द ओशन्स. मग कशा रीतीने वाफ तयार होते, समुद्रापासून वाफ तयार होते ते अभ्यासला. द वॉटर कंडेन्स अँड फॉर्म्स क्लाउड्स. मग कशा रीतीने त्या पाण्याचं क्लाउड्स मध्ये रूपांतर होतं. प्रिसिपिटेशन फॉल्स फ्रॉम द क्लाउड. मग कशा रीतीने ढगातनं पाऊस पडतो किंवा बर्फातनं पाणी येतं, हे सुद्धा त्यांनी अभ्यासलेलं आहे. स्नो फ्लॉक्स बॅक टू द ओशन. आणि कशा रीतीने मग तो पाऊस पुन्हा समुद्राकडे जातो किंवा स्नो म्हणजे बर्फाचं कसं ते ओशन्स तयार होतं. तर क्वेश्चन वन फर्स्ट आहे, व्हॉट वॉज सोनूज क्लास गोइंग टू लर्न अबाउट. कशाविषयी अभ्यास करत होते, कशाविषयी लर्न करत होते ते. एव्हपोरेशन, रेन, ओशन की वॉटर सायकल. तर कशाविषयी अभ्यास करत होते ते. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर, वॉटर सायकल. हु एव्हपोरेट्स वॉटर. वॉटरचं कोण एव्हपोरेट्स, बाष्प तयार कोण करतं, सन, मून, स्टार्स की स्काय. अगदी सोपं आहे. याचं उत्तर काय आहे कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा उत्तर चला पटकन. तर काय आहे ऑप्शन नंबर 1 सन. वेअर डज रेन अँड स्नो फ्लॉक्स दॅट. मग कुठे जातात बरं ते, सी, स्काय, ओशन की लँड. मग सगळ्यात शेवटी ते फ्लो बॅग्स कुठे जातात, ओशन म्हणजे समुद्राला जाऊन मिळतात. आता पूर्ण पॅसेज नंबर 3 जर रीडिंग करूया. द लाईट्स वेंट लो, द क्राऊड cheered. Bam bam, the lights on the stage flashed. The rock band played their instruments. The lead singer began the song. A drumstick flew out of the drummer's hand. Dancers jumped out on the stage and they began to move. The band has a lot of fans. Everyone had a great night. मग कशा विषय आहे या तुम्हाला लगेच कळलं असेल. काय आहे, बँड आहे. ओके, ते स्टेजवर काय करत आहे, शो करत. मग कशा पद्धतीने सुरुवातीला अगोदर लाईट्स वेंट लो, मग क्राऊड चिअर केलं कशा पद्धतीने, मग स्टेज मध्ये फ्लॅश पडायला लागले, हो की नाही. द रॉक बँड प्लेड देअर इन्स्ट्रुमेंट. मग सुरुवातीला अगोदर काय केलंय, रॉक बँडने त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स प्ले केले. नंतर लीड सिंगर गाणं म्हणायला लागला. अ ड्रम स्टिक फ्लू आउट ऑफ द ड्रमर स्टँड. मग कशा पद्धतीने, मग नंतर डान्सर्स आले. नंतर त्यांनी कशा पद्धतीने, अशा पद्धतीने त्यांची नाईट कशा प्रकारे क्रिएट झाली याविषयी माहिती दिलेली आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. वेन द लाईट्स वेंट लो, व्हॉट डिड क्राऊड डू. बॅम बॅम, क्लॅप, डान्स ही सॅंग सॉन्ग. म्हणजे ते चिअर केलं, त्यांनी काय केलं, बॅम बॅम. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. विच सिंगर बिगॅन टू सिंग. कोणता सिंगर लागला बरं, इथे दिलेला आहे द लीड सिंगर. बॅकग्राऊंड, ऑडियन्स, लीड की कोर. अकाउंट, लीड सिंगर. व्हॉट फ्ल्यू अवे फ्रॉम ड्रमर्स हँड. ड्रमर्स हँड व्हॉट फ्ल्यू अवे. तर काय आहे, ड्रम स्टिक, ड्रम, चेअर, ब्रेसलेट की ड्रम स्टिक. तर काय आहे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. हु जम्प्ड आउट ऑन द स्टेज. डान्सर जम्प्ड आउट ऑन स्टेज. कोण, डान्सर, मॅजिशियन, जोकर की ड्रमर. कोण आहे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये एक पॅसेज येणार आहे. पॅसेजवर आधारित क्वेश्चन्स, जास्तीत जास्त 3 क्वेश्चन्स येतात. त्यामध्ये तुम्हाला कधी कधी मिनिंग्स पण विचारलं जातं, क्वेश्चन्स पण विचारले जातात. जसं मराठीमध्ये असतं तसंच इंग्लिशमध्ये देखील आपल्याला उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले जातात. कधी कधी ग्रामर विषयी सुद्धा प्रश्न असू शकतात. तर काय करायचंय, जास्तीत जास्त रीडिंग स्किल वाढवायचंय तुम्ही. जेवढं रीडिंग स्किल वाढवाल हा प्रश्न प्रकार अगदी सोपा जाईल. ओके, भेटूया तर नेक्स्ट क्लासला. ओके, बाय.